आवाज मानदेशाचा। जळभावी तालुका माळशिरस येथील वन विभागाच्या गट नंबर 108 मध्ये अतिक्रमण करून तयार करण्यात आलेला बेकायदेशीर रस्ता तातडीने बंद करावा, संबंधितांवर वन कायद्यान्वये कारवाई करावी तसेच शासकीय कामात कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत अण्णासाहेब विठ्ठल सूळ, नितीन प्रकाश सूळ, राहुल नाना सूळ आणि इतर ग्रामस्थांनी 5 ऑगस्ट रोजी माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन दिले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गट नंबर 108 मध्ये काही व्यक्तींनी अतिक्रमण करून बेकायदेशीर रस्ता तयार केला। या प्रकरणी 9 एप्रिल, 9 जुलै आणि 27 जुलै 2026 रोजी 3 वेळा लेखी तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। कारवाईची विचारणा करण्यासाठी गेलेल्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आरेरावीची भाषा आणि दमदाटी करण्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। वन जमिनीचे आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान होत असल्याने अतिक्रमणाचा रस्ता तातडीने बंद करून जागा पूर्ववत करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 14 ऑगस्ट पर्यंत कारवाईची मागणी, 14 ऑगस्ट 2026 पर्यंत कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला। निवेदनाच्या प्रति वरिष्ठ वन अधिकारी, जिल्हाधिकारी सोलापूर आणि माळशिरस पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत। हॅलो, हा नमस्कार म्हणलं। नमस्ते नमस्ते, बोला की। काय झालं ते रस्ता अजून चालूच आहे। बरं बघूया आता सूचना घेतोय वरच्याकडून, आता काय करायचं। आता काय लाडवायवरची सूचना लागते नाही आता नका हे करू, सर त्रास देऊ आम्हाला तुम्ही। नाही मग मला दुसरं पर्याय काय झालं, मी तुम्हाला हे झालं ते करा, त्याला काय नाही। मला सगळं अख्ख्या जळगाव बंद करावं लागते रस्ते। करा ना, काय अडचण आहे इथं, आमचं अडचण आहे त्याला काय आहे। तुमच्या अडचणी आम्ही कसं मिटवणार सांगा की तुमच्या? ना आमच्या अडचणी आहेत त्या, म्हणजे तुम्ही आता असलं लावलंय का? आणि तुम्हाला लेखी अर्ज केली, तुम्ही तुमचा अधिकार, तुमचा अधिकार तुम्ही वापरायला पाहिजे का नाही साहेब? का दुसऱ्याचं मत ऐकून घेऊन अधिकार वापरता? ठीक आहे ठीक आहे, आमच्या पद्धतीने आम्ही करतो। ठीक आहे, हा तुम्हाला लेखी दिलंय राव, लेखी देऊन तुम्हाला काय अडचण आहे? आम्ही त्याच्यावरती करतो। ठीक आहे, तुम्ही काय दबावाखाली काम करताय का? मग मला सगळंच बंद करायला लागतं, तुमच्या एका ह्याच्यासाठी नाही चालत ते। अहो जिथं लेखी आली तिथलं करा ना। तिकडच्या मालकीच्या तक्रारी आम्ही कसं मिटवणार सांगा? काय अहो मालकीचं नाही सांगितलं मिटवाय, तुमचं मिटवा। तुम्हाला लेखी तक्रार दिली तुमच्या ह्याचं, ठीक आहे, आमच्यानं करतो। ती लेखी अर्ज दिलाय ती बंद करा। ठीक आहे ठीक आहे, नाहीतर मी आंदोलनाला बसणार, उपोषणाला पुढे ऑफिसच्या। अडचण नाही, बसा बसा। ठीक आहे, हा बसा म्हणजे काय तुमचं हे कसलं बोलणं झालं? मग आता काय लेखी देऊन तुम्हाला असं ही कुठली भाषा आहे तुमची साहेब? तुमची हीच भाषा आहे का? कारवाई नाही झाली तुम्हाला करता येईल ना पुढचं? मग तुम्ही सगळं म्हणताय करा, तुम्हाला करायची तुमच्या पद्धतीने करा। मग कोणाच्या आधारावर बोलताय तुम्ही? त्याच्या जीवा बोलताय का? मग तुम्ही जे काय करता येईल ते करा सोय साहेब, आम्ही आता काय सांगू मी तुम्हाला? मला पण अडग्याची भाषा वापरायची साहेब, मी सगळं उघड करीन। मग तुम्ही तुमच्या का पद्धतीने राहा, तुमच्या अधिकार वापरून राहा। मी मीडिया घेऊन तिथं सगळं गोष्टी करीन तुमची। तुम्हाला जे काय करायचं ते करा, याच्यापेक्षा काय सांगू मी? काय करणार आहे? लेखी स्वरूपात उत्तर द्या मला, तुम्हाला अर्ज केलंय। देतो उत्तर देतो। हा उत्तर द्यायची तसं मोकळं, मला सांगू नका ती। ठीक आहे, देतो उत्तर देतो। ठीक आहे। मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।